हॅलो गाईज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 38 साइज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग। तर गाईज, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर जर का नवे असाल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, जेणेकरून यानंतरचे जेही काही व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर गाईज, आता तुम्ही बघू शकता की हा घेतलेला आहे मी पेपर, सेंचुरी पेपर आहे आणि याचं पेपर कटिंग मी तुम्हाला करून दाखवत आहे। तरी व्हिडिओ मिस नका करू आणि कटसुद्धा नका करून बघू। तर बघा, आता मी 38 साइजचं पेपर कटिंग कसं कटिंग करते। तर तुम्ही बघू शकता डबल फोल्डमध्ये मी हा कपडा जो आहे मी तो टाकलेला आहे। आता याची लंबाई घ्यायची आहे आपल्याला, जेवढीही तुम्हाला लंबाई घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा मिळवायचा आहे। तर ही लंबाई आहे 14, तर मी घेतलेला आहे 15 वरती एक निशाण जे आहे ते मी करून घेते। आणि तुम्ही बघू शकत आहात की 15 वरती एक निशाण केलेलं आहे मी। आणि आता आपलं 38 साइजचं हे ब्लाऊज आहे, तर 38चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। तर ज्यांना कोणाला कळत नसेल तो या अशा टेपाच्या साहाय्याने चौथा भाग काढू शकतो। तर आता तुम्ही बघू शकता 38चा चौथा भाग येतो 9.5। तर आता आपण एक 9.5 वरती एक निशाण करून घेणार आहोत। तर मी 9.5 वरती एक निशाण करून घेतलं। दुसरं निशाण करते मी 11.5 वरती, म्हणजे 2 इंच एक्स्ट्रा। ते आपली शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यावा लागत असतो। आता इथं गळा, आता गळा त्यांना गळा हवा आहे डीप, मोठा गळा हवा आहे, म्हणून मी घेते गळा 3चा आणि शोल्डरसुद्धा घेते 3चं। तर गळा तुम्हाला जर नॉर्मल साईज शिवायचा असेल तर तुम्ही 2चा सुद्धा घेऊ शकता। नंतर आता बग्गलचा भाग कसा काढायचा, तर बग्गलचा घेर काढण्यासाठी आता जो छाती आहे आपली, त्या छातीचा जो घेर आहे त्या घेरला आपल्याला 6 भागायचा आहे। तर याचा छातीचा घेर आहे 42 भागेला 6 करायचा आहे, म्हणजे आपल्याला मिळते 6.5। तर आता 6.5 वरती आपल्याला बग्गलचा हा जो राऊंड शेप आहे तो आपल्याला असं अर्धा डबा जो आहे तो असा देऊन द्यायचा आहे। नंतर 1 इंचावरती असं निशाण करायचं आहे। 1 इंचावरती निशाण केल्यावर त्याला असा राऊंड शेप जो आहे तो देऊन द्यायचा आहे। तुम्हाला कळलं असेल की बग्गल कशी काढायची। तर छातीचा जो भाग असतो आपला, त्या छातीच्या भागाला 6 आपल्याला 6 भागायचा आहे, म्हणजे 6वा भाग काढायचा आहे त्याचा। नंतर आपल्याला बग्गलचा जो आकार आहे तो कितीचा घ्यायचं ते आपल्याला कळतं। ते काढल्यानंतर आता आपल्याला जे छाती आहे, आता छातीचं माप कसं टाकायचं। आता छाती 42 आहे, इथं आपल्याला फिटिंगसाठी एक निशाण करावं लागेल। तर हे निशाण कसं करायचं, आता छातीचा भाग आहे आपला 42, तर 42 आहे, तर 42ला 4 भागायचं, चौथा भाग काढायचा। मग 42चा चौथा भाग येतो 10.5। तर मी एक 10.5 वरती निशाण केलं आणि दुसरं जे आहे ते मार्जिनसाठी। तर आता तुम्ही बघू शकता की हा मी खालच्या साईडने गळा किती रुंदा घ्यायचा आहे आपल्याला ते घेत आहे। तर खालचा गळा जो आहे तो मी 3.5 इंचावरती घेतला आणि त्याला जो आहे असा राऊंड गोलाकार जो आहे तो मी देत आहे, कारण त्यांना खूप डीप नेक असा राऊंड शेपमध्ये गळा हवा आहे, म्हणून खूप मोठा गळा जो आहे तो मी घेतलेला आहे। तर तुम्हाला इथला मोठा जो गळा हवा नसेल तर तुम्ही छोटासुद्धा घेऊ शकता, फक्त तुम्हाला 2 इंचावरती किंवा 2.5 इंचावरती तुम्ही घेऊ शकता। नंतर आपल्याला हा पेपर जो आहे तो सेम याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित। आणि कट केल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की बॅक साईडचं जे 38 साइजचं ब्लाऊज कटिंग कसं करतात। तर आता हे जे निशाण केलेले आहे आपण, जो एक्स्ट्राचा जो तिकडचा हा जो उरलेला आहे आपण तो कट करून घेणार आहोत आणि गळासुद्धा कट करून घेणार आहोत। तर आता मी ते घेतलं कट करून। नंतर आता आपल्याला टक्स पॉईंट बॅक साईडने कसा द्यायचा आहे, तर तुम्ही बघा फिटिंगची जे आपण मार्जिनसाठी लाईन ओढलेली आहे, आपल्याला या दोन्हीचं सेंटर घ्यायचं आणि सेंटरनुसार आपल्याला असं एक मधामध्ये सेंटरनुसार एक उभी लाईन आखायची आहे। ती 4 इंचाची आखायची आहे, म्हणजे हा आपला आता टक्स पॉईंट आहे। आता तुम्ही बघू शकत आहात की ते कशा प्रकारे मी करत आहे। तर नंतर आपल्याला मधामधून काटून घ्यायचं आहे बॅक साईड
ची कटिंग समजा आता आपली झालेलीच आहे। हा गळा जो आहे तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि मी तो कटसुद्धा करून घेते। बॅक साईडची कटिंग आपली झालीच, तर आता आपण फ्रंट साईडची सुद्धा कटिंग बघू। खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण ही कटिंग केलेली आहे। शोल्डर उतरत नाही, एकदम व्यवस्थित आपला ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित फिटिंगला बसते। याच्या रिलेटेड स्टिचिंगचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे, तुम्ही तो तिथून बघून घ्या की अस्तरचं ब्लाऊज कसं शिवतात। तर आता याच्यासाठी मी समोरचा भाग घेतला आहे, समोरचा गळा घेतला आहे मी 2.5 आणि डिपनेक गळा घेतलेला आहे मी 7 इंचावरती। तर तुम्ही बघू शकता की 7 इंचावरती मी घेतलेला आहे आणि याला सुद्धा मी गोल असा आकार जो आहे तो मी देऊन देत आहे। दिल्यानंतर खालच्या साईडने क्रॉसपट्टी काढायची आहे, तर क्रॉसपट्टीची साईज जी आहे ते घेतलेली आहे मी 3.5 इंचावरती आणि समोरून सुरुवात केली म्हणून 3.5 इंचावरती मी एक निशाण करून घेते आणि मागच्या साईडने घेते मी 2.5 इंचावरती एक निशाण करते। नंतर हे जे दोन्ही निशाण आहेत ते आपल्याला एकाला एक असे जोडायचे आहेत आणि जोडल्यानंतर आपल्याला ते कटसुद्धा करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण ब्लाऊज शिवू तेव्हा आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये थोडं अर्धा इंच वाढवावा लागतो, कारण की ते शिलाई मार्जिनसाठी जात असते। तर आता तुम्ही बघू शकता कटोरी कितीची काढायचे आहे आपल्याला। तर आपल्याला कटोरी आणि क्रॉस साईड पट्टी याच्या मधामध्ये आपल्याला इथं 2.5 इंचावरती अंतर सोडायचं आहे। दोन्हीच्या मधामध्ये कटोरी आणि साईड पट्टीचं अंतर जे आहे ते 2.5 इंच। तर तुम्ही बघू शकत आहात मी 2.5 इंच सोडलेले आहे। नंतर आता काढत आहे आपण कटोरी, तर कटोरी घेते मी 6 इंचाची। तर गाईज तुम्ही बघू शकता असं मी निशाण केलेले आहे। ज्या प्रकारे मी स्टेप बाय स्टेप फॉलो करत आहे, जर का तुम्ही असं स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर तुमचं ब्लाऊजसुद्धा माझ्या ब्लाऊजसारखं परफेक्ट बसणार आहे। तर आता क्रॉसपट्टी आपण काटून घेणार आहोत। काटल्यानंतर आता आपण कटोरी काटून घेणार आहोत। ही कटोरी आपली परफेक्ट नाही, आपल्याला कटोरी वाढवावी लागत असते। साईड पट्टी आणि क्रॉसपट्टी आपल्याला तशीच राहू द्यावा लागत असते, फक्त आपल्याला कटोरी जी आहे तेच वाढवावे लागत असते। तर जेव्हा आपण अस्तरवर कटिंग करतो तेव्हा आपण कटोरीला वाढवून घेणार आहोत, बाकी आपल्याला साईड पट्टी आणि क्रॉसपट्टी तशी ठेवावे लागते, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंचच वाढवावी लागतो। तर हे झालं आपले पेपर कटिंग। आता मी घेतलेला अस्तर डबल फोल्डमध्ये मी अस्तर ठेवलेला आहे। नंतर हा जो फार्मा आपण कट केलेला आहे हा आपल्याला तसेच्या तसे आपल्याला व्यवस्थित सेटअप करून घ्यायचा आहे। तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही त्या पद्धतीने ते ठेवू शकता, फक्त आपल्याला व्यवस्थित ते कट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी ठेवते आणि चॉकच्या साहाय्याने मी असं निशाण करून घेते आणि निशाण केल्यानंतर हे मी असं कट करून घेते। तर हे आपली पेपर कटिंग आहे 38 साईजची। तुम्ही जर का एक वेळेस कटिंग करून ठेवली तर तुम्हाला वेळोवेळी कटिंग करायची गरज नाही। तर आता घेतले आहे मी साईड पट्टीसुद्धा बघा तुम्ही कशा प्रकारे मी साईडला ठेवलेली आहे आणि अशाच प्रकारे आखून हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। साईड पट्टीमध्ये फक्त आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंचच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला वाढवायचं आहे, या साईडने अर्धा इंच आणि जे आपली कटोरी आहे त्या कटोरीमध्ये आपल्याला 1.5 इंच वाढवावे लागत असतो। तर गाईज आता तुम्ही बघू शकता हे कटोरी मी शक्य होईल तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता, मला इथं योग्य वाटते म्हणून मी ते इथं ठेवते। आता कटोरी जशी तशी आपल्याला जे आहे ते आखून घ्यायचे आहे आणि आखल्यानंतर मी कशी वाढवते त्याच प्रकारे जर का तुम्ही वाढवली तर तुमचंसुद्धा ब्लाऊज माझ्या ब्लाऊजसारखं परफेक्ट बसणार आहे। तर आता आपण ठेवू अशी कटोरी आणि कटोरी ठेवल्यानंतर आपण घेऊ आखल्यानंतर घेऊ वाढवून आणि वाढवून गेल्यानंतर आपल्याला ते ब्लाऊज पीस जे आहे आपलं त्याच्यावरती आपल्याला हे काटायचं आहे। तर अस्तरवरती निशाण मी करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकत आहात कशा प्रकारे मी सर्व आखून घेतलेला आहे। याच्यामध्ये मी अस्तीन आखलेल्या नाही आहेत, कारण की अस्तीन त्यांना बटरफ्लाय हवी आहे। तर बघा तुम्ही या साईडने आपण 1.5 इंच वाढवून घेणार आहोत कटोरी, नंतर या साईडने सुद्धा 1.5 इंच वाढवून घेणार आहोत। नंतर असंच आपल्याला वरच्या साईडने निशाण करून इथं अर्धा इंच वाढवायचं आहे। वरच्या साईडला फक्त अर्धा इंच आणि खालच्या साईडने सुद्धा आपल्याला 1.5 इंच
वाढवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मी कटोरी वाढवलेली आहे आणि कटोरी याच पद्धतीने आपल्याला वाढवायची आहे आणि परफेक्ट कटोरी जी आहे ती आपली बसणार आहे. घरामध्ये उजेड व्यवस्थित क्लिअर दिसत नव्हतं म्हणून मी बाहेरच कटिंग करत आहे, म्हणून ती व्यवस्थित दिसत आहे क्लिअर. तर आता कटोरीची सुद्धा झाली आपली आखणं आपलं झालेली आहे. राहिली फक्त साईड पट्टी. तर साईड पट्टी आहे आपल्याला जागा, आपण तिथं काढून घेणार आहोत. तर याच प्रकारे आपल्याला परफेक्ट फिटिंग परफेक्ट फार्मा ठेवून कटिंग करून घ्यायची आहे गाईज. आणि अस्तींची कटिंग आपण केलेली नाही, कारण की अस्तीन जे आहे ते बटरफ्लाय अस्तीन शिवायचे आहे त्यांना. तर त्यांच्यासाठी अस्तरची काही गरज नाही, कारण की ते डायरेक्ट पिसावरच आपल्याला कटिंग करायचे आहे. तर बटरफ्लाय कसे बनवतात असतील ते सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि साईड पट्टी बघू शकता कशा प्रकारे ठेवलेली आहे. तर आता कटिंग बी झाली माझी आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंगच दाखवले आहे, स्टिचिंग नाही दाखवली. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याची स्टिचिंगसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. अस्तरचं ब्लाऊज कसं शिवतात हे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची लिंक जे आहे ते टाकलेली आहे, तुम्ही तिथून बघून घेऊ शकता. आणि माझं ब्लाऊज जे आहे ते शिवणंच झालेलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं ब्लाऊज माझं शिवणं झालेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. तर थँक्यू गाईज.